मराठा क्रांती मूक मोर्चासाठी हजारो मराठा बांधव मंगळवारीच मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलेले आहेत आणि आज सकाळी आता 11 वाजल्यापासून मुंबईमध्ये जिजामाता उद्यानाजवळून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। या मोर्चाद्वारे आरक्षणासाठी मराठ्यांचा हा एल्गार आज मुंबईमध्ये घुमणार आहे। मोर्चासाठी मोर्चेकरांची शेकडो वाहनं मंगळवारी सायंकाळीच मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र चिकटवलेली शेकडो वाहनं मंगळवारी दुपारपासूनच मुंबई शहरात उपनगरामध्ये दाखल झालेली आहेत। मराठा क्रांती मूक मोर्चासाठी जवळपास 20,000 पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरवण्यात आलेला आहे। सकाळी 7 वाजल्यापासून पोलीस कर्तव्यावर हजर राहिलेले आहेत। दक्षिण आणि मध्य मुंबईमध्ये विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोर्चाच्या प्रत्येक मार्गावर पोलिसांची गस्त आहे। पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह 5ही सह आयुक्त आणि मुंबईतले 94 पोलीस ठाण्यामधले पोलीस या मोर्चावेळी हजर असणार आहेत। पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय तसंच राज्य राखीव बलाच्या 15 तुकड्या आहेत। राज्य दहशतवाद विरोधी दल आहे, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, शीघ्र कृती दल आहे, फोर्स 1 आणि सिव्हिल डिफेन्स तैनात ठेवण्यात आलेले आहेत। शहरामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे आणि तसंच गुप्तचर तपास यंत्रणा सुद्धा या संपूर्ण मोर्चावर लक्ष ठेवून आहेत। मुंबईमध्ये आज ठिकठिकाणी आमचे रिपोर्टर्स आहेत आपल्याला आणखी माहिती देण्यासाठी। या संदर्भात नेमका आझाद मैदानामध्ये सध्याचं काय वातावरण आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, जिजामाता उद्यानापासून 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। काय नेमकं सध्या तिथलं वातावरण दिसतंय? व्हॉलंटियर त्यांना मानवी साखळी तयार करायला लावायचे। अनुपमा बायकड्यापासून मोर्चा सुरू होण्याआधीच आझाद मैदान येथे राज्यभरातून आलेल्या मराठा मानवी साखळी तयार करायला लावायची आपल्याला पाहायला मिळते आणि प्रामुख्याने आज सकाळपासूनच दक्षिण मुंबईमध्ये लोक येऊन दाखल झालेले आहेत। आपली वाहनं नवी मुंबईच्या दिशेने सोडून किंवा नाशिकवरून धुळ्यावरून आलेले जे आहेत मोर्चेकरी त्यांनी आपली वाहने ठाण्याच्या अलीकडे सोडून ते तिथून ट्रेनने मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपल्याला दिसते आझाद मैदानात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकही आहेत जे मोर्चेकरी इतर जिल्ह्यातून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याचबरोबर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आणि प्रत्येक मोर्चामध्ये आपल्याला जी शिस्त दिसली की कुठेही कचरा टाकू नये हे जे आव्हान वारंवार केलं जातं किंवा मोर्चा मागून स्वयंसेवक जायचे ते स्वतः कचरा उचलायचे कचरा पडला की लगेच तो स्वयंसेवक उचलतायत आणि स्वच्छता ठेवण्याचं काम मोर्चाला दिसते आणि अनुपमा सकाळपासूनच आझाद मैदानाच्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी गर्दी केली कारण नंतर बायकळावरून हा मोर्चा निघाल्यानंतर आझाद मैदानात त्या मोर्चेकऱ्यांना पाय ठेवायला जागा नसेल। त्यामुळे राज्यभरातून आलेल्या लोकांना ज्या मोर्चाची सांगता ज्या ठिकाणी व्हायची आहे त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे, तिथे मोर्चाची सांगता कशी होती ते बघायचे आहे। माझ्याबरोबर समोरच्या बाजूला एक प्रमुख स्टेज आहे, या स्टेजवरून मोर्चाची सांगता होईल। त्या ठिकाणी काही मोर्चेकरी मुली आहेत, त्यांची भाषणं होतील आणि या मोर्चाची सांगता होईल। साधारणतः 2 वाजता ही सांगता होणार आहे, परंतु आतापासूनच या ठिकाणी मोर्चेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते। अनुपमा, 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे भायखळ्यामधून आणि साधारण 2 ते 2:30च्या दरम्यान या मोर्चाची सांगता होईल। दीपक, असे संपर्कात राहा, जाऊया आपण दिनेशकडे। दिनेश सध्या भायखळ्यामध्ये आहे जिथनं मोर्चाला सुरुवात होणार आहे। दिनेश, काय नेमकी आता तयारी दिसतेय? साधारण 1 तासभर आता राहिलेला आहे, 1-2 तास राहिलेले आहेत मोर्चा सुरू होण्यासाठी। आपण बघितलं 7 वाजल्यापासून आपण लाईव्ह आहात, मोठ्या जल्लोषामध्ये सध्या मराठा बांधव तिथे जमलेत आणि ऐतिहासिक असा हा सगळा मोर्चा असणार आहे। जसा मगाशी आपल्याला कार्यकर्त्यांनी सांगितलं, हा 58वा मोर्चा आणि शेवटचा मोर्चा असणार आहे। काय आता सध्याचं वातावरण जिजामाता उद्यानाच्या जवळ दिसतंय? अनुपमा, मोर्चाची तयारी आता पूर्ण झालेली आहे, वातावरण निर्मिती पूर्ण झालेली आहे। मोर्चातले मराठा समाजाचे आंदोलक सज्ज झालेले आहेत। आपण ही थेट दृश्य झी24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत। ज्या ठिकाणाहून मोर्चाची सुरुवात होणार आहे ते जिजामाता उद्यानाचं टोक आणि तिकडे हा मराठा समाजाचा जनसमुदाय आहे। लाखोंची गर्दी आज अपेक्षित आहे। सर्व मोर्चांचे विक्रम तोडणारा हा मोर्चा मुंबईत असेल कारण हा 57 मोर्चांनंतर 58वा अंतिम मोर्चा आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आणि मागण्या मान्य करून घेण्यासाठी आज राज्याच्या कानकोपऱ्यातून मुंबईत हजारो
लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे आंदोलक जमलेले आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असेल पोलीस यंत्रणा आणि मोर्चाच्या आंदोलकांसाठी, कारण लाखोंची गर्दी अपेक्षित आहे आणि या मोर्चावर नियंत्रण कुठलंही गालबोट न लावता या मोर्चावर नियंत्रण ठेवणं आणि सुरळीतपणे हे संपूर्ण आंदोलन यशस्वी करणं यासाठी पोलीस आणि आयोजकांपुढे आव्हान असणार आहे। सध्याची ही थेट दृश्य आहेत। आपण बघू शकाल की मोर्चाचे आयोजक जे आहेत त्यांनी मोर्चाची गर्दी नियंत्रण करण्यासाठी सगळे व्हॉलेंटियर्स ठेवलेले आहेत। सर्व व्हॉलेंटियर्सचा एक ड्रेस कोड आहे, काळ्या रंगाची टी शर्ट आहे, त्यावर मोर्चाचं घोषवाक्य एक मराठा लाख मराठा हे आपल्याला दिसून येत आहे। मोर्चाच्या भगव्या रंगाच्या टोप्या आहेत, मराठा क्रांती मोर्चा असे या टोपीवर आणखी एक घोषवाक्य आहे। वातावरण निर्मिती झालेली आहे। अवघा 1 ते 1.5 तास उरलेला आहे, इथून मोर्चाला सुरुवात होईल। आझाद मैदान हे दुसरं टोक आहे जिथे या मोर्चाचं सभेत रूपांतर होईल। मोर्चाचं नेतृत्व महिला करणार आहेत। मोर्चामध्ये ज्येष्ठ आहेत, युवक आहेत, युवती आहेत। इतकंच काय की बाल आंदोलकही आपण बघू शकाल। ही थेट दृश्य आहे की मोर्चामध्ये बाल आंदोलक त्यांच्या पालकांसह सहभागी झालेले आहेत। अगदी अनुपमा। दिनेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडे येऊन तिथल्या वातावरणाचा घेत राहू। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी दिनेश दुखंडे आणि आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आझाद मैदानाजवळ। दीपक, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।